मित्रांनो, एका कंपनीत राघव नावाचा एक तरुण काम करत होता. तो अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि जबाबदार होता. ऑफिसमध्ये तो नेहमी वेळेवर यायचा. दिलेलं प्रत्येक काम निष्ठेने करायचा. कधी कारणं सांगायचा नाही, कधी तक्रार करायचा नाही. त्यामुळे मॅनेजरचा तो सर्वात आवडता कर्मचारी बनला होता. प्रत्येक मीटिंगमध्ये मॅनेजर सगळ्यांसमोर त्याचं कौतुक करायचा. तो म्हणायचा, राघव सारखा कर्मचारी संपूर्ण कंपनीत नाही. मला सर्वात जास्त विश्वास राघववर आहे. राघव नसता तर अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले नसते. हे ऐकून राघवला आनंद व्हायचा. त्याला वाटायचं, माझ्या मेहनतीची दखल घेतली जात आहे. आता लवकरच मला मोठी संधी मिळेल. पण जेव्हा जेव्हा प्रमोशनची वेळ यायची तेव्हा दुसऱ्याच कोणाचं तरी नाव पुढे यायचं. राघव गोंधळून जायचा. एक दिवस त्याने धाडस करून मॅनेजरला विचारलं, सर, माझ्यात नेमकी काय कमी आहे की दुसऱ्यांना प्रमोशन भेटतं पण मला नाही? मॅनेजर हसला. तो म्हणाला, कमतरता काही नाही, उलट तू कंपनीसाठी खूप महत्त्वाचा आहेस. जर तुला वरच्या पदावर पाठवलं तर तुझं काम कोण करणार? राघवला हे कौतुक सारखं वाटलं आणि तो अजून जास्त मेहनत करू लागला. कुणी सुट्टीवर गेलं तर त्याचं काम राघवकडे. कोणाकडून चूक झाली तर ती सुधारवण्याचं काम देखील राघवकडे. रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचं असेल तर राघवकडे. अतिरिक्त जबाबदाऱ्या असतील तर तेही राघवकडे. मॅनेजर नेहमी म्हणायचा, मला फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. हळूहळू राघवने स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलं. सुट्ट्या बंद केल्या, मित्रांना भेटणं कमी केलं, कुटुंबासोबत वेळ घालवणं कमी केलं. तो नेहमी म्हणायचा, हा प्रोजेक्ट संपला की मग स्वतःसाठी वेळ काढेल. पण प्रत्येक प्रोजेक्टनंतर नवीन प्रोजेक्ट त्याची वाट पाहत असायचा. असं करता करता 3 वर्षे निघून गेली आणि एक दिवस कंपनीत नवीन कर्मचारी आला. त्याचा अनुभव राघवपेक्षा कमी होता, कामही साधारण होतं. पण अवघ्या 6 महिन्यानंतर त्याला टीम लीडर बनवण्यात आलं. हे पाहून राघव आतून हादरला. तो थेट मॅनेजरच्या कॅबिनमध्ये गेला आणि विचारलं, सर, मी कंपनीसाठी इतकी वर्ष काम केलं, मग मला प्रमोशन कसं नाही मिळालं? मॅनेजर शांतपणे म्हणाला, कारण तो लोकांकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेतो. राघव पुढे म्हणाला, आणि मी? मॅनेजर हलकासा हसला आणि म्हणाला, तू काम करण्यासाठी खूप चांगला आहेस. हे एक वाक्य राघवच्या डोळ्यात अंजन घालणारं होतं. क्षणात त्याला मागील 3 वर्ष आठवली. त्याला समजलं, त्याचा सन्मान होत नव्हता तर त्याचा वापर होत होता. त्याला त्याच्या मेहनतीची किंमत दिली जात नव्हती तर त्याच्या हो म्हणण्याच्या सवयीचा फायदा घेतला जात होता. दुसऱ्यांना जिथे संधी दिली जात होती तिथे त्याला फक्त जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या. दुसऱ्यांना नेतृत्व शिकवलं जात होतं आणि त्याला फक्त कामात गुंतवून ठेवलं जात होतं. दुसऱ्यांना पुढे नेलं जात होतं आणि त्याला त्याच जागी रोखून ठेवलं जात होतं. दुसऱ्याच दिवशी राघवने राजीनामा दिला. मॅनेजरने पुन्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, कंपनीने तुला ओळख दिली, बाहेर इतका विश्वास तुला कोण देणार आहे? भावनेत येऊन निर्णय घेऊ नकोस. पण यावेळी राघव सर्व काही समजला होता. त्याला कळलं होतं, प्रत्येक कौतुक हे आदराचं लक्षण असतं. कधी कधी ते फक्त एखाद्या अधिक काम करून घेण्याचं साधन असतं. आणि जो माणूस वारंवार म्हणतो, मला फक्त तुझ्यावर विश्वास आहे, तो नेहमीच तुमचा आदर करत असेल असं नाही. कदाचित त्याला फक्त इतकंच माहीत असतं की तुम्ही नाही म्हणणार नाही. राघव कंपनी सोडून गेला आणि फक्त एका आठवड्यात त्याचं काम सांभाळण्यासाठी कंपनीला 3 नवीन कर्मचारी ठेवावे लागले. तेव्हा त्याला पहिल्यांदा समजलं, तो कमकुवत नव्हता, तो अपूर्ण नव्हता. उलट 3 माणसांचं काम एकटाच करत होता आणि तेही एका पगारात. जीवनातील मोठा धडा एकच आहे, जग नेहमी मेहनती लोकांचा सन्मान करत असेल असं नाही. कधी कधी ते फक्त त्याची सहनशक्तीची परीक्षा घेत असतं. म्हणूनच मेहनती व्हा पण स्वतःची किंमत ओळखा. जबाबदार व्हा पण स्वतःच्या मर्यादा ठेवा. मदत करा पण स्वतःचा गैरफायदा होऊ देऊ नका. कारण जिथे तुमच्या मेहनतीपेक्षा तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाते तिथे सन्मान नसतो, तिथे फक्त वापर असतो. धन्यवाद.